नमस्कार मंडळी, मी कल्पेश करमत तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो माझ्या पहिल्याच व्हिडिओमध्ये. माझं शाईन स्पॉट नागाव म्हणून माझं एक वॉशिंग सेंटर आहे जे आपल्या खारगल्ली स्टॉपजवळच आहे. जो अलिबाग रोदंडा रोड आहे तिथून तुम्ही खारगल्ली स्टॉपच्या जवळच आपलं हे माझं शॉप आहे. तर व्हिडिओ करण्यामागचं कारण असं की आपण इथे एक वेगवेगळ्या सर्व्हिसेस देतो गाडीबद्दलच्या. जिथे आता कार वॉशिंग तर जनरली नॉर्मलच गोष्ट आहे, की कुठेही तुम्ही गेलात तरी कार वॉशिंग मिळतं. पण आपण वेगवेगळ्या सर्व्हिसेस देतो, जसं की कार डिटेलिंगमध्ये इंटेरियर क्लिनिंग, रूफ झालं, तुमचं डोअर झालं, सीट झालं, तुमचे फ्लोअर झाला, अशा वेगवेगळ्या सर्व्हिसेस माझ्याकडे आहेत. आणि आता मी झालं 1-2 महिन्यापूर्वीपासून वेगवेगळे पॉलिशेस स्टार्ट केलेले आहेत, जसं की वॅक्स पॉलिश आहे, त्यानंतर टेफ्लॉन कोटिंग आहे आणि एक मिनी सिरॅमिक कोटिंग पण आहे माझ्याकडे. तर ते मी करतो आहे. आता झालेत माझ्याकडे बऱ्याचशा गाड्या मी केलेल्या आहेत, म्हणजे नॉर्मल वॅक्स पॉलिश पण केलेल्या आहेत आणि सिरॅमिक कोटिंग पण केलेलं आहे. तर आता एक माझीच गाडी आहे जी स्कोडा फॅबिया म्हणून मला दाखवतो. आणि दाखवण्यामागचं कारण असं की ते तुम्हाला कळेल की आपण जे काही काम केलेलं आहे ते साधारणतः मला त्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचं आहे. तर मी तुम्हाला गाडीजवळ घेऊन जातो आणि मग तुम्हाला पुढची जी काही सर्व्हिस कशी केलेली आहे आणि क्वालिटी काय आहे ते तुम्हाला दाखवतो. तर ही आपली स्कोडा फॅबिया म्हणून गाडी आहे. तर हिला मी पहिलीच कोटिंग केली होती. हिला साधारणतः 1 महिना जास्त झाला असेल. तर आता व्हिडिओ करण्यामागचं कारण असं की 1 महिना जास्त झालेला आहे, तरी पण आता ही कोटिंग कितपर्यंत राहिलेली आहे ती बघण्यासाठी मी हिला ऑलमोस्ट 3 ते 4 वेळा वॉश झालेली आहे. म्हणजे बाहेर गेली होती गाडी भरपूर वेळा, तर त्याच्यात मी तिला 3 ते 4 वेळा वॉश केले. तर वॉश करून झाल्यानंतर देखील आपण जो सिरॅमिक कोट केलेला आहे तो किती ह्याच्यावरती टिकून राहिलेला आहे तो दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला मी करतो आहे. तर मी आता हिला वॉश करण्यासाठी स्टार्ट करतो आहे. तर आपण बघूया पुढे कसं काय रिझल्ट आहे, काय आहे ते तुम्हाला दिसेलच. आता एक नॉर्मल मी तुम्हाला स्प्रे करून दाखवतो आहे पॅनल्सवरती, म्हणजे डोअरवरती. तर हायड्रोफोबिक काय असतं हा विषय तुम्हाला दाखवतो आहे. आणि 1 महिना जास्त होऊन गेलेला आहे. याच्यावरती आपल्या नागावचे रोड तुम्हाला माहितीच आहे, डस्ट वगैरे किती काय आणि काय विषय आहे, सिमेंट वगैरे. तर याच्यावर काय त्याचा रिझल्ट आहे तो तुम्हाला आता दाखवतो. 1 मिनिट. कळतंय का, पाणी थांबत नाही. आता आपण पूर्ण हिला वॉश करणार आहोत, म्हणजे आपला जो वेवेक्सचा फॉर्म आपण यूज करतो ते प्रोडक्ट वगैरे आपण पण दाखवणार आहोत की काय आपण यूज करतो प्रोडक्ट, ते पण दाखवू. ते शेवटला आपण बघूया, पण हिला आता पहिले वॉश करून घेऊया. गाडी धुवून झाले. आता जरा भाऊ आहे माझा केतन, तो आता पुसून झाल्यानंतर आपण त्याला साईडला घेऊ आणि त्याचा ओव्हरऑल लुक बघू. आणि आपण जे हायड्रोफोबिक टेस्ट बघतो आपण ती आपण एकदा घेऊ याच्यावरती. गाडीवर एक छोटीशी ॲक्सेसरीज आपण इन्स्टॉल करतो आहे. डोअरचे जे थोडे गार्ड येतात ते आपण फ्लिपकार्टवरती मागवलेले, ते आता भाऊ लावतो आहे माझा. गाडी आपली आता वॉश करून झाली आहे. आता आपण त्याच्यावरती हायड्रोफोबिक कितपत टिकून आहे ते आपण चेक करणार आहोत. टाक पाणी त्याच्यावर. पाणी मुळीच राहत नाही, म्हणजे असं 1 मिनटं थांबतं. तर हे बघा बबल्स वगैरे येतात ते सर. म्हणजे असं पाणी टाकलं ना आपण, हे पाणी अजिबात राहत नाही याच्यावरती. म्हणजे 1 महिना जास्त होऊन देखील हे बघा 1 महिना जास्त होऊन देखील आपल्या आता कोटिंग खूप छान पद्धतीने राहिलेली आहे. जर तुम्हाला देखील अशाच प्रकारची कोटिंग म्हणजे पॉलिश करायचं असेल तर मी तुम्हाला नंबर व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये मेन्शन आहेच, तर तो तुम्हाला मिळून जाईल. आणि जर तुम्हाला अशीच कोटिंग हवी असेल तर प्लीज तर आपल्या शॉपला नक्की व्हिजिट करा. आणि आपण इतर गाड्यां देखील अशीच काही कोटिंग केलेली आहे जी हायड्रोफोबिक आहे. तर त्याचे काही शॉर्ट्स व्हिडिओज आहेत छोट्या त्या मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ॲड करतो, त्या नक्की बघून घ्या. आत्ता ज्या काय तुम्ही व्हिडिओ बघितल्यात तर त्या आत्ता जस्ट आपण सिरॅमिक कोटिंग केलेलं आहे. आता सगळ्याच काय आपण ह्याच्यामध्ये मेन्शन करू शकत नाही, व्हिडिओ खूप मोठी होईल. आणि त्या 2-3 आपण टाकलेले आहेत. तर ह्या कोटिंगचे फायदे असे आहेत की जर तुमची गाडी उन्हात जास्त वेळ उभी राहत असेल तर कलर ह्याच्यामध्ये डॅमेज होत नाही. व्हाईट गाडी असते ती नॉर्मल येल्लो असं तिला कलर पकडतो, तर तो तसा होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण नख जरी मारलं त्याच्यावरती तरी ते नखाचे स्क्रॅचेस सुटत नाही. अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट की जी धूळ असते, जनरली आपण काय करतो की धूळ आपण डायरेक्टली पुसतो, तर पुसल्यानंतर जे स्क्रॅचेस पडतात गाडीच्या पॅनल्सवरती, कलरवरती,
ते ह्या कोटिंगने पडत नाही. दुसरी गोष्ट होतं आणखीन की जे पक्षी वगैरे असतात एका झाडाखाली आपण लावलं तर पक्ष्यांचे बर्ड ड्रॉप्स असतात तर त्याचे ॲसिडचे डाग वगैरे उठतात, तुम्ही बघितलं असाल. तर ते डाग वगैरे उठत नाही, ते सहजरित्या पाण्यावरती निघून जातात. आणि मुळात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही एक चिखलात चालली किंवा सिमेंटचं काही उडालं त्याच्यावरती, आता रोडवर आपण तुम्हाला माहिती आहे सिमेंटचा रोड चालू आहे, तर सिमेंट जरी उडाला तर त्या सिमेंटचे म्हणजे सिमेंट ते पकडून राहत नाही, ते अलगच निघून जाणार. तर असे काही बरेचसे फायदे आहेत. तर तुम्ही पण देखील ही कोटिंग करून घ्या आणि तुमच्या कलरला देखील ह्या सगळ्या गोष्टींपासून एकदम क्लिअर ठेवून द्या. तर तुम्हाला देखील करायचे असेल तर नक्कीच आपल्या शॉपला शाईन स्पॉट म्हणून व्हिजिट करा आणि आपली गाडी मस्त एक जुन्या लुकमध्ये असेल तर ती नवीन लुकमध्ये कन्वर्ट करा. थँक्यू.